म्हणजे मला जर कोणी विचारलं की डॉक्टर बाबासाहेब म्हणजे काय, तर दोन शब्द आपण त्यांच्यासाठी म्हणू शकतो, स्वाभिमान आणि संयम. प्रचंड असा संयम राखून, स्वाभिमानाचा झेंडा बुलंद करून या जगातील, देशातीलच नव्हे, राज्यातीलच नव्हे, तर या जगातील प्रत्येक गांजलेल्यांसाठी उभा राहणारा ठामपणे आधार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकर म्हणजे काय, तर स्वाभिमानासाठी आपलं सर्व काही झुगारून ठामपणे एका ठिकाणी न डगमगता उभं राहणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही या देशामध्ये राहून कोणतंही विधायक कार्य करा आणि त्या विधायक कार्यामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुमच्या पाठीमागे ठामपणे न्याय मिळण्याची शाश्वती देणारा शब्द म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये तुम्ही कुठेही संचार करा, या देशामध्ये तुम्ही कुठेही जाऊन तुमचा व्यवसाय करा, या देशामध्ये तुम्हाला सन्मानानं वागणूक मिळणारी, या देशाची शाश्वती देणारा विधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या देशामध्ये वावरत असताना तुम्हाला प्रेरणा देणारा म्हणजे शब्द म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुंदे सरांनी आता सांगितलं की त्यांचं वाचन म्हणजे अभ्यास करण्यासाठी एका ग्रंथालयामध्ये जातात आणि त्या ठिकाणी जेवणाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच ठिकाणी बसून जेवण करतात. ही खऱ्या अर्थानं प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेण्यासारखी आहे. त्यांच्या 2-3 घोषणा खूप फेमस आहेत की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता संघर्ष नेमका कोणाविरोधात करायचा आहे, तर फक्त आणि फक्त आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करायचा आहे. संघर्ष आपण कोणाच्या विरोधात हा शब्द बाजूला ठेवायचा आहे. आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही, आपल्याला कोणाच्या विरोधात भांडायचं नाही, आपल्याला काहीही कोणाशी घेणं देणं नाही. परंतु आमचा जगण्याचा अधिकार जर नाकारला गेला तर त्यावेळेस मात्र आम्ही ठामपणे तेवढ्याच ताकदीने उभं राहू की आम्हाला कोणतीही शक्ती या जगातून हलवू शकणार नाही, ना डगमवू शकणार नाही. ही गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून. बाबासाहेब म्हणजे आपले प्रेरणास्थान असणारच आहे. पुंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे शिवराय आणि बाबासाहेब हे 2 नाव जरी या महाराष्ट्रामध्ये घेतले तर त्यानंतर तिसऱ्या नावाची मला असं वाटतं की गरज पडत नाही. कारण एक प्रेरणा देतो आणि एक ताकद देतो. एक ताकद म्हणजे शिवराय काय म्हणतात की तुम्हाला लढा, जिंका, आणि डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की माझं संविधान तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही जर विधायक कार्य करत असाल तर तुम्हाला न्याय मिळण्याची शाश्वती देण्याचं काम मी या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थाने ही ताकद या महाराष्ट्राला या महापुरुषांनी दिलेली आहे आणि आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्या विचारांवर चाललं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार म्हणजे फक्त डीजे लावून नाचणं नाहीच, तो आपण केलंच पाहिजे. आपला बाबासाहेबांचं नाव आल्यानंतर आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये जी स्फूर्ती निर्माण होते ती आलीच पाहिजे. परंतु त्यांनी सर्वात महत्वाची शिकवण जी दिलेली आहे म्हणजे जर एखाद्याला घटनेचा अभ्यास करायचा तर त्याला 3 वर्ष LLB नंतर LLM करावा लागतो, नंतर त्यामध्ये विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, तेव्हा तो फक्त त्या घटनेचा अभ्यास करतो आणि मार्क ज्यावेळेस घेतो त्याला 100% कधीच मार्क पडत नाही. अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये 2-4 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाला निर्माण करून दिली. खऱ्या अर्थाने ही प्रेरणा शिक्षणासाठी आपण घेतली पाहिजे. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेचे आणि सरांचे आभार.